आयुष्यामध्ये कधी कधी अशा घटना घडतात की ते झाल्यानंतर उठून उभा राहणंच अवघड होतं. इतकं काहीतरी आयुष्यात घडतं की आपण ज्याला म्हणतो मटकन आपण खाली बसतो आणि त्यातनं उभं राहणं, उभारी घेणं खूप अवघड असतं. पण ही उभारी घेणं गरजेची असते. ह्या जो रेझिलियन्स आहे तो खूप आवश्यक आहे. जे जे आपल्याला सेटबॅक बसलेले आहेत आयुष्यातनं, त्यातनं बाहेर येणं, कमबॅक करणं गरजेचं आहे. कसं करायचं हे कमबॅक, तेच आपण या व्हिडिओमध्ये आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपत्रे शिसोळे. आज आपण समजून घेऊया की जेव्हा एखादी घटना घडते आयुष्यामध्ये, मग ती भावनिक असेल, आर्थिक असेल, असा एखादा सेटबॅक जर आपल्याला बसतो, त्यावेळेला आपली मनस्थिती अत्यंत वाईट होते. सगळं विखरलेलं असतं, सगळं विखुरलेलं असतं. त्यातनं उभं कसं राहायचं, कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही. पण अशा वेळेलाच उभं राहणं, कमबॅक करणं, बाउन्स बॅक करणं गरजेचं आहे. हे करताना काही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर हे बाउन्स बॅक करणं, परत उभं राहणं आपल्याला शक्य होणार आहे. आणि थोडंसं सोपं म्हणणार नाही मी, पण त्यातल्या त्यात जरा बरं होणार आहे. जो त्रास आहे तो आपण थोडासा मिनिमाइज करू शकणार आहोत. कारण सेटबॅक जो बसलेला असतो, जो धक्का आपल्याला बसलेला असतो, मग नात्यांमधला असेल, कंपनीतला असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल, पैशाच्या बाबतीत असेल, यातनं उभा राहणं हे खरंच अवघड आहे. पण हे आपल्याला उभं राहावं लागणार आहे. आणि जी लोक असं उभं राहतात त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात की काही गोष्टी त्यांच्या पर्सनॅलिटी ट्रेट्स मध्ये असतात. काही लोक एखादा सेटबॅक जो बसलेला आहे त्यातनं खूप लवकर बाहेर येतात. काही लोकांना वेळ लागतो त्या सेटबॅक मधनं बाहेर यायला. प्रत्येकाची आपली आपली स्पीड असू शकते, पण त्यातनं बाहेर यावंच लागतं. कारण आयुष्य पुढे चालणार आहे. त्यामुळे या सेटबॅक मधनं नेमकं बाहेर कसं यायचं, रेझिलियन्सचे काही आपण स्वतःमध्ये रेझिलियंट होऊ शकतो का, आणि त्यासाठी काय करता येणार? सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की प्रत्येकाची ना स्पीड वेगवेगळी आहे. माझ्या मैत्रिणीलाच्या बाबतीतच काहीतरी इमोशनल सेटबॅक बसला आणि त्यातनं ती 3-4 महिन्यामध्ये तर बाहेर येऊन गेली. प्रत्येकाची स्पीड जी आहे ती वेगळी आहे. इतका मोठा सेटबॅक बसल्यानंतर, एखादा त्रास झाल्यानंतर, आपल्याला एखादा फटका बसल्यानंतर त्यातनं उभं राहायला आपल्याला वेळ लागणार आहे, हे लक्षात घ्या. आणि या वेळेसोबत खूप लगेच भरभर आधी मी अशी होते, आता मला पटकन नीट व्हायचं आहे, चांगलं व्हायचंय, पहिल्यासारखं करायचंय, असं होणार नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण या गडबडीमुळे काय होतं, त्या सेटबॅकचा तर त्रास असतोच असतो, पण आपल्याला होत नाहीये, आपण करतोय पण पटपट होत नाहीये, याचा देखील आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्यामुळे जर का सेटबॅक बसला असेल तर आपला वेळ घ्या आणि त्याला वेळ लागणार आहे हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले जेव्हा सेटबॅक आपल्याला बसतो ना, त्यावेळेला दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट की त्यातनं बाहेर येताना लगेचच चेंज झाला. म्हणजे आपण पिक्चर मध्ये बघतो, काहीतरी खूप घटना घडली, वाईट घडली आहे, आणि लगेच 5 वर्ष पुढे जातात आणि सगळं कसं छान आलबेल चाललेलं आहे. आयुष्यात तसं होत नाही. आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल व्हायला लागतात. सेटबॅक बसलेला आहे मला, माझे 20 लाख रुपये नाहीयेत माझ्याकडे, मी कोणाला दिले होते आणि ते आलेच नाही. ते 20 लाख रातोरात मला जमा करता येणार नाहीयेत. त्याला वेळ लागणार आहे हे मी समजून घेतलंय, आणि हळूहळू छोट्या छोट्या टप्प्याने ते जमा होणार आहे. काही 10,000 होतील, कधी 20,000 होतील, हळूहळू ते जमा होतील. हे जे छोटे पावलं आहेत ना, याकडे मला लक्ष द्यायचं आहे आणि त्यांना सेलिब्रेट करायचं आहे की काही हरकत नाही, एवढे तर वाचले, इतकं तर झालं. मला खूप त्रास व्हायचा, मला जेवणच जात नव्हतं, आज मी किमान सूप तर पिऊ शकले. छोटी स्टेप आहे, पण मी त्याला रिकग्नाइज करायचं, त्याच्याकडे मला लक्ष द्यायचंय, त्याला मला सेलिब्रेट करायचंय. म्हणजे पहिले आपण काय केलेलं आहे की मोठ्या जो दणका बसलाय त्यातनं बाहेर यायला आपल्याला वेळ लागणार आहे. दुसरं, तो जो बदल आपण करतोय तो छोटा छोटा असणार आहे, आणि प्रत्येक बदल जो असणार आहे त्याच्याकडे मला लक्ष द्यायचं, त्याला मला सेलिब्रेट करायचं आहे की हो, मला हे जमतं आहे, मी करते आहे, हे मला रेझिलियंट करणार आहे, बाउन्स बॅक करायला मला मदत करणार आहे. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, माझा सेल्फ टॉक जो आहे ना, त्याकडे मला लक्ष द्यायचं आहे. मी स्वतःशी संवाद साधत असते की मला हे जमणार आहे, नाही जमणार आहे, काय वाईट आहे, काहीतरी आपण स्वतःशी सतत संवाद साधत असतो. या संवादाकडे मला लक्ष द्यायचं आहे आणि प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक नकारात्मक जो संवाद आहे तो मला कमी करायचा आहे. नकारात्मक येणारे जे विचार आहेत त्याच्यावरती काम करायचं आहे. ते कसं करायचं आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. 3 C's फॉर निगेटिव्ह थॉट्स, 3 C बघितलेत, तर ते आपण इथे वापरू शकतो, जेणेकरून जो काही सेटबॅक आपल्याला बसलेला आहे ना, त्यातनं आपण बाहेर येऊ, आपण रेझिलियंट झालो, तर त्याचा फायदा आपला ओव्हरऑल आपल्या एकूणच आरोग्यावरती, व्यक्तिमत्वावरती, आजूबाजूच्या लोकांवरती, नात्यांवरती, सगळ्यांवरती होणार आहे.
रडणारी लोक, कुरकुर करणारी लोक कुणालाच नको असतं. आपण आपल्यालाच आवडत नाही. आपण जर सतत कुरकुर करत असू तर आपल्याला पण आपण आवडत नाही. म्हणून रेझिलियंट आपण व्हायला पाहिजे. आपण बाउन्स बॅक करायला पाहिजे. आपल्याला जो काही धक्का बसला आहे त्यातनं आपण बाहेर यायचं आहे आणि बाहेर येण्यासाठी या 3 गोष्टी आपण करायच्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.